नमस्कार, मी रामेश्वर जामगे राजमुद्रा न्यूज लाईव्हमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। नांदेड लोकसभेची रणधुमाळी संपलेली आहे। आज निकालाचा दिवस होता आणि या निकालामध्ये काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांचा विजय झालेला आहे। त्या संदर्भात आपल्यासोबत चर्चा साधण्यासाठी आज रवींद्र चव्हाण आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया। दादा, सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक अभिनंदन या विजयाबद्दल। तर माझा पहिला प्रश्न असा आहे दादा की नांदेडची निवडणूक पाहायला गेलं तर अटीतटीची झाली। महाराष्ट्राचं नव्हे तर पूर्ण देशाचं लक्ष नांदेडच्या लोकसभेवरती होतं, कारण नांदेडचा काँग्रेसचा एक मोठा नेता भाजपमध्ये गेल्यामुळे काँग्रेस डबघाईला आलं की काय असं प्रत्येकाला वाटायचं। पण निकालानंतर असं दिसतंय की काँग्रेस डबघाईला न येता काँग्रेसने पुन्हा एकदा भरारी घेतली। याबाबत तुम्हाला काय वाटतं? आपण सर्वांनी बघितलं असेल की जेव्हा लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आणि उमेदवारी जाहीर झाली, प्रत्येकाला वाटलं की बुवा ही निवडणूक आता एकतर्फीच होईल, कारण नांदेड जिल्ह्यातले एक बडे नेते भाजपमध्ये गेले आणि प्रत्येकाला आशा वाटली की बुवा आता ही निवडणूक ही एकतर्फी होईल। पण या ठिकाणी मी सर्वप्रथम आमच्या नांदेड लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधूंचं हार्दिक असे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने, महाविकास आघाडीच्या वतीने जे उमेदवार होते माननीय वसंतरावजी बळवंतरावजी चव्हाण यांच्या पाठीमागे राहून खंबीरपणे त्यांना मतदान केलं आणि या ठिकाणी परत एकदा मतदारांनी दाखवून दिलं की नांदेडची जनता कालही काँग्रेससोबत होती, आजही काँग्रेससोबत आहे। आणि मला वाटतं हा विजय सर्वसामान्य मतदारांचा आहे आणि आमच्या सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याच्या एकजुटीचा विजय आहे, असं मला या प्रसंगी नोंद करायची आहे। नक्कीच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे। तर दुसरी गोष्ट दादा, लोकसभा निवडणूक आता तुम्ही काबीज केली, लोकसभा काबीज केली, तर काँग्रेसचा एक नवा चेहरा किंवा एक नवं नेतृत्व म्हणून जनता तुमच्याकडे पाहते। तर विधानसभेचं चित्र कसं असेल? निश्चितच येणाऱ्या विधानसभेला आम्ही काँग्रेसच्या वतीने आणि महाविकास आघाडीच्या वतीने प्रामुख्याने नांदेड जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व 9 विधानसभा लढवण्यासाठी सज्ज आहोत आणि या ठिकाणी मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी या ठिकाणी अधिकाधिक मजबूत होईल आणि नांदेड जिल्ह्यातील बहुतांश जागा या ठिकाणी महाविकास आघाडीच्या विधानसभेचा सुद्धा निवडून येतील। नक्कीच काँग्रेसचा विचार करायला गेलं तर भारतीय जनता पार्टीचे मोठमोठे नेते, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा या ठिकाणी झाली होती। त्यानंतर काँग्रेसचे सगळे मोठे नेते या ठिकाणी येऊन गेले, त्यांच्या सभा झाल्यात, पण तरीही त्यामध्ये काँग्रेसनी बाजी मारली। तर या यशाचं गमक काय? मी पहिलंच आपल्याला सांगितलेलं आहे की नांदेड जिल्हा हा पूर्वीपासूनच कैलासवासी शंकररावजी चव्हाण साहेब यांना मानणारा जिल्हा आहे आणि ही जनता काँग्रेसप्रेमी आहे। सर्वसामान्य जनतेला काँग्रेसनं या ठिकाणी जपलेलं आहे आणि जनतेने काँग्रेसला जपलेलं आहे। आज देश पातळीवरचे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असतील, नितीनजी गडकरी असतील, अमित शहा असतील, यांच्या मोठ्या मोठ्या सभा या ठिकाणी नांदेड लोकसभा क्षेत्रामध्ये पार पडल्या, पण या ठिकाणी जनतेने त्या सभेला महत्त्व न देता सर्वसामान्याचं हित कोण जपू शकते म्हणून या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने कौल दिला आणि नांदेडमध्ये माननीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांना प्रचंड मताधिक्यानं विजयी केलं। नक्कीच काँग्रेस डबघाईला आलेल्या काँग्रेसला पुन्हा एकदा वसंतराव चव्हाण साहेबाच्या माध्यमातून उभारी आलेली आहे आणि त्या माध्यमातून काँग्रेस पुन्हा एकदा उभं राहिलेलं आहे। वसंतराव चव्हाण साहेब पुन्हा नांदेडचे खासदार झालेले आहेत। रामेश्वर जामगे, राजमुद्रा न्यूज लाईव्ह, नांदेड।